अमित शहांकडनं राजकारणातनं निवृत्ती संदर्भात भाष्य केलेलं आहे, तर दुसरीकडे भागवतांनी 75च्या मर्यादेची आठवण करून दिलेली होती। वयाची 75 झाल्यानंतर राजकारणातनं निवृत्त होण्याचा सल्ला भागवतांनी दिलाय। राजकारणातनं निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलंय, असं शहांनी म्हटलंय। तर 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असं भागवतांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे भागवतांच्याच या सल्ल्याकडे आता अमित शहा हे गांभीर्यानं पाहतायत का, आणि म्हणून अमित शहा अशा स्वरूपात आपल्या निवृत्ती संदर्भात भाष्य करतायत का, अशी ही चर्चा समोर येते। भागवतांनी यापूर्वीच हे भाष्य केलेलं होतं। इसका अर्थ जानता हूँ, 75 वर्ष की साल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची, आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा। हे बघा, RSS आणि माझं दूरदूरचं कुठलं नातं नाही, BJPचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही। आधी RSS आणि BJP याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की RSSचे सगळेच RSS जे काय बोलेल ते भाजपचं कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSSची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाही आहे, ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं।